नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले सकाळचे 6:30. आई नाही आज, तर मलाच डब्बा करावा लागणार आहे. समूचा आहे ना पिलो. आणि समू पण माझी 6 वाजेपासून उठलेली आहे. आत्ताच फारशी कामं म्हणजे झाडझूड वगैरे आवरली, बाकीचे कामं आवरले. आणि हो आणि समूनं पण मला कामं आवरू लागले असं म्हणते ती. असं ना बेटा? हो, सगळे समूना 6 वाजेपासून मला पूर्ण कामं आवरू लागलेले. बघू शकता, छान असं तोंड पण धुणं झालं. तिथं ब्रश केलं तिने, आहे ना आरू? तारूनी ब्रश केलं, तिने ब्रश केलं. आता आम्हाला चहा करायची आणि दादाचा डब्बा करायचा आहे ना पिल्लू? आणि सकाळी सकाळीच आमच्याकडे आज पाऊस चालू झाला बघा ताई. तर सकाळपासून 5 वाजेपासून पाऊस चालू आहे, बघू शकता. टोपले वगैरे ठेवून दिलेले आम्ही, म्हणजे पाणी साचून जातं आणि पाठीमागं पण येत नाही, ओलं होत नाही जास्त. तर माझा चालू होता बघा ताई स्वयंपाक. त्याच्यामुळे सोनूनीच दूध घेतलं दूधवाल्या भैयाकडून. तर असं कॅटलीमध्ये दूध देतं आम्हाला 20 रुपयाचं अर्धा लिटर, पण ताजं असतं आणि मिक्स दूध नाही मिळत जसं आपण डेअरीमधून आणतो तसं. तर सोनूनी दूध वगैरे घेतलं. दूध तापवायला ठेवणार होते मी. आणि काय काय स्वयंपाक केला समोर दाखवते तुम्हाला. बघितलं. आणि इकडे चालू भेंड्या करणं सोनूच्या डब्यासाठी. इकडे पीठ भिजवून ठेवलेलं आहे, मदत करते तू. आणि तिकडे चालू सोनूची देवपूजा. व्यवस्थित देवपूजा करतोय बघा तो, छान अशी. समूला घेऊन बस रे सोनू तिकडं. जा बेटा, दादा सोबत जा. दादा सोबत पूजा कर. हे भाजी पोळी करते दादा पटकन. चालली रे, ऐकते बघ. आई ग, किती ऐकते समू तू. अगं ती माहिती का, इकून तिकडं जाय म्हणलं मस्त लक्षात कोपऱ्यात जाऊन बसली. आंटी म्हणती. तर आता वाजले बघा सकाळचे 12. आणि आत्ताच सगळे कामं वगैरे आवरले माझे. आणि आज करायचं आहे आपल्याला समूचं सॅरेलॅक्स. तर त्याचं साहित्य दाखवते मी तुम्हाला. आणि आपल्या आई पण काल गावाला गेल्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं. त्या वर्ष श्राद्धाला गेल्या होत्या त्यांच्या आईच्या. तर त्या पण आल्या आणि त्यांची बहीण पण आली. तर ते पण दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तर आज बनवणार आहे समोसे सॅरेलॅक्स मी. तर काय काय साहित्य आणलेले आहे ते दाखवते तुम्हाला. आणि पावसामुळं काही कुणी घराच्या बाहेर निघतच नाही. आज सगळे झोपलेले बा, पूर्ण जिम 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 चालूच आहे. आता किती वाजेपर्यंत चालू राहतो माहीत नाही. तर आत्ताच आमच्या आंघोळी वगैरे झाल्या, बाकीचे कामं पण आवरली. म्हटलं आज वेळ आहे तर समोसा सॅरेलॅक्स छान असं भाजून दळून ठेवू. म्हणजे कसं तिला तेच आवडतं. नाचणी सत्व आहे ताई, पण नाचणी सत्वानं काय होतं, ते थंड असल्यामुळं ती खात नाही. त्यांनी काय होतं, तिला उलट्या होऊ राहिल्या. आणि त्याच्यामध्ये फक्त तांदूळ आणि मुगाची डाळच राहते. आणि थंडीत अजून तांदूळ थंडा म्हणल्यावर त्याच्यामुळे तिला काही आवडत नाही. ते काही मी घेणार नाही आहे. बाकीचं साहित्य टाकते आणि मस्त सॅरेलॅक्स बनवते. आता काय होतं, आपण याच्यामध्ये वाटीभर तांदूळ टाकतो, पण सगळं प्रमाण इतकं राहतं तरी तांदूळाचे थंडपणा काही जाणवत नाही. फक्त जर तांदूळ खाऊ घालायचे तर लेकराला त्रास होतो. त्याच्यामुळं मी काही ते खाऊ घालत नाही. आजच्या आज करून ठेवते तिला. आणि आणि आपल्या आई पण आत्ता भाजी विकून आल्या. आज काही त्या दुपारून भाजी काढणार नाही, कारण की सकाळचा पाऊसच नाही उघडला. कालची भाजी होती ती त्यांनी नेली आणि ती छान विकली बघा. आता बऱ्याच ठिकाणी मला ताईच्या कमेंट येत आहे की 40 रुपयाला गड्डी आहे, 60 रुपयाला गड्डी आहे, 20 रुपयाला गड्डी ताई. पण आमच्याकडं तेवढ्याला गड्डी नाही आहे. आमची गड्डी जास्तीत जास्त 10 रुपये किंवा 15च्या 2 अशाच जात आहे. पण परवडतं. बाकीचं उधाडं दिल्यापेक्षा नेऊन आपण स्वतः थोडंफार विकतोय तर ते परवडतंय आम्हाला. तर हे बघा ताई, आत्ताच सगळ्या डाळी स्वच्छ करून घेतले मी. याच्यामध्ये माप करून ठेवलं बाई. आणि समू पण उठली बघा. सीता गेली समूकडं. समूचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि इकडं बघा, उडदाची डाळ ही आहे बघा, मठाची डाळ, उडदाची, हरभऱ्याची, मुगाची आणि मसुराची, एवढ्या डाळी मी साफ करून घेतल्या. अशी घाण वगैरे निघली त्याच्यात. आणि पिस्ता, तर पिस्त्याचे असे बाहेरचे टर्कल काढून घेतले. इकडं हे काढायचे राहिलेले बघा. तिकडं ठेवली आईना कढई. आता आई कढईमध्ये एक एक डाळी टाकून छानपैकी खमक भाजून घेणारे दाखवते समोर. तर इकडे घेतलं बघा आईने भाजायला. आता टाकलेली मसुराची डाळ. आणि इकडं ही मठाची डाळ छान भाजली. आणि वास तेवढा खमक येतोय माहिती आहे का ते. मला ती तशीच डाळ खाऊ वाटली, इतकं छान वाटतंय बघा. आणि
इकडं बाकीच्या राहिलेल्या डाळी आता एक एक करून भाजू. आता त्याला भाजू द्या आणखी थोडी राहिलेली ती लालसर भाजली की है ना. अर्धी विनी झाली ती आणखी चांगली खमक असा वास आला ना तर नंतर काढू आपण. ठीक आहे. तर इकडं माझी पिस्ता काढून झाली आता. तर इकडं माझी पिस्ता काढून झाली. बाकीचं बी सम प्रमाणात सगळं काढून घेते. तर इकडं बघू शकता तुम्ही हे घेतलेले मी बदाम एक वाटी घेतलेले काजू. इकडं पिस्ता थोडा कमी घेतलेला आहे बघा, कारण की त्याच्या वासाने तिला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळं कमी घेतला पिस्ता. आणि इकडे घेतलेले जिरं. तर याच्यामध्ये आपण मसुराची आणि मठाची डाळ वाटली आहे ना त्या. आता ही मुगाची टाकलेली त्याच्यामध्ये. तर तिकडे चालू मुगाची डाळ भाजणं. हे चांगलं फटकून झटकून ठेवलं मी. आता मखाने साफ करून घेते एकदा. आणि ह्या आहे आमच्या आईच्या बहीण. कोणत्या गावाला राहते आई तुम्ही? आम्ही आंबडला. तर ह्या आंबडच्या आहे बघा. कुणी जर आंबडमधून आपले व्हिडिओ बघत असेल तर आमच्या ऐकून या भाजीपाला घ्यायचा, कारण की या भाजीपाला विकता. काय काय विकता तुम्ही भाजीपाल्यामध्ये? पपई, केळं, डाळिंब, अजूक जांब, ॲपल, बोर, बापरे. भेंडी, मिरची. आणि तिथं आंबडमध्ये कुठं बसता तुम्ही? आम्ही स्वामी समर्थाच्या पुढं बँकी पुढं रोडला. कोणती बँक आहे ती? बँकी मला लिहिणं नाही, नाव नाहीत मला. नाही का? तर स्वामी समर्थ केंद्र आहे का? येस आहे कोण स्वामीची. येस स्वामीची कमान आहे बघा, त्याच्या समोर बसता आई जागीच. तर कोणी जर गेलं तर त्यांना व्हिडिओत बघून घ्या, त्यांच्याकडून घ्या बरं का भाजीपाला. छान अशी मखाने स्वच्छ करून घेतले बघा मी फाटकून आणि त्याची घाण अशी फेकून दिली. इकडं आईनं भाजलेले गहू किती सुंदर दिसू राहिले बघा. आत्या गहू भाजून खीर बी करते म्हणते. नाही हो बाई, तुम्हाला नाही माहिती गव्हाची तर गव्हाची खीर पण करता. कोणाला येते तर मला कमेंट करून सांगा ताई. मी ऐकलेलं आहे असं, स्वामीच्या तिथं गव्हाची खीर आवडते त्यांना, तर करता बऱ्याच लेडीज. मला काही येत नाही, पण अशीच छान गहू भाजून घेता बघा त्याच्यासाठी पण. आणि इकडं टाकलेले आपण काजू. तर काजू आपण आंबळवंबळच भाजणार आहे. बाकी सगळ्या डाळी, गहू, तांदूळ भाजले ना त्या. तांदूळ पण भाजलेले, पण यावेळेस आपल्याला कोलमचे तांदूळ काही मिळाले नाही बारीक. तर हे मोठे तांदूळ घरातले हेच टाकले. हे बी भारीच आहे, पण ते चिकट असते आता. हा चिकटा पण असतो तर. आता हे दोन्ही एकत्र टाकलं तरी चालतं बा. हा काजू आणि पिस्ता, कारण की याला आंबळवंबळच भाजायचं आहे ना. आणि जिरं नंतर एकत्र, जिरं वेगळं भाजू आपण, हे दोन्ही एकत्रच करा है ना. आणि मग काय राहते मखाने काहीच नाही, थोडे गरम करून घ्यायचे फक्त. ते थोडे असे सुकलेले राहते. तर काल होती बघा ताई गुरुपौर्णिमा निमित्त आम्ही गेलो होतो महाराजांच्या दर्शनासाठी. आणि जे पलीकडे दिसत आहे ते महादेवाचं मंदिर आहे. अलीकड स्वामीचं केंद्र आहे दत्त महाराजांचं मंदिर. आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपण स्वामीची आरती करत असतो. तर सगळे आम्ही छानपैकी पूजाला गेलो होतो, दर्शन वगैरे घेतलं, मस्त बसलो, गप्पा वगैरे केल्या. आणि पुढं दाखवते मी स्वामींसाठी किती सुंदर ड्रेस घेतला. तर मी छान असा कपडा घेऊन ड्रेस शिवलेला आहे बघा. तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा. तर महाराजांच्या अंगावर एकदम छान असा उठून दिसत होता. 2 कपड्यामध्ये 2 शेडमध्ये घेतला होता. तर बघू शकता पिवळा आणि चॉकलेटी शेड होता हा. तर अशी दिसत होती बघा छान मूर्ती कपडे घातल्याच्या नंतर. तर आवडला का मला नक्की सांगा. आणि हे आहे आमच्या इथलं दत्ताचं मंदिर. तर 5 वाजले बघा ताई आता, आणि पाऊस उघडला. आम्हाने आत्या गेलेले शेतामध्ये भाजी काढायला. त्यांना म्हणलं मी पण तुम्हाला येते भाजी काढू लागायला आज, कारण की मोठी आई पण घरी आहे, सोनू पण आहे आणि सीता पण घरी आहे. तर हे बघा कसं चिखल झालेलं आहे बघू शकता. खूप पाऊस पडलेला आहे, मस्त पाय जाऊ राहिले शेतामध्ये गरगर. तर त्यांची किती भाजी काढणं झाली दाखवते तुम्हाला, आणि नंतर मी पण काढू लागते त्यांना भाजी. तर भरपूर काढणं झाली बघा आमची. ही साईड सगळी संपलेली आहे आणि लवकरच काढावं लागणार आहे. मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं तर 1-2 फुलं अशी चमकत होते. आता बघू शकता तुम्ही किती दाट फुलं दिसत आहेत. समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा तुम्हाला. हे बघा त्या दिवशी कुठं मोठं एक हात दिसत होतं, आता लगेच दाट आले बघा फुलं हिला सगळे. एकदा हे फुलं आले की भाजी कोणी घेत नसतं. तर बघू आता किती गड्ड्या काढलेल्या आणि कशा आहे ते. काय आई आणून राहिले तिकडून भाजी बघा. मामा काढताय, झूम करून दाखवते. हे बघा दोन्ही हातात धरून आणताय. इकडे भाजी ठेवलेली त्यांनी. तर चला मी पण दाखवते तुम्हाला जवळ कशी दिसते आपली आजची भाजी. अशी चिखल आहे बघा, चिखलातून उपटायला खूप अवघड जाते भाजी. तर अशी छान काढलेली इकडं झाली आपली भाजी काढून.
किती गड्डे काढले वात्या? आज का हां, 50 तर आज मी 50-60 गड्डे काढलेले आहे. बराच वेळचे आलेले ते. तर तिकडं पडलेले आहे काही गड्ड्या दिसत असेल तुम्हाला. काही मामा काढताय तिकडं. सगळ्या मिळून बऱ्याच 100 गड्ड्या होत्या आज आमच्या. आता याला धुवा लागन घरी नेऊन आहे ना. आता याला धुवायचं आहे. धुवून आपण नेहमी जसं सुकवतो तशी सुकवणारी भाजी आता एका या कापडमध्ये बांधून घरी नेऊ. झालं का काढणं का काढायची आता अजून? झाली ना. तर एवढी काढली बघा आज भाजी. 70 ते 80 गड्डी काढलेली आहे. आणि आता म्हणते की तेवढीच काढायची, अजून काही नको आपल्याला, कारण की उद्या विकली पण पाहिजे. पाऊस जर असला तर विकायला खूप परेशानी होती. तर आता धुवून काढणार याला शेतातून घरी गेल्यावर आणि छान निथराला ठेवून देणार आहे. तिकडं काही काढलेलं आहे बघा मामाने गड्ड्या. तर आमच्या भाजीला एवढ्या लवकर फुलं का आले, तर मामा सांगत होते की लवकर फुलं का येण्याचं कारण असं आहे की 2-3 दिवस सारखा पाऊस चालू होता आणि पावसामुळं लवकर वाढली ती. आता तुम्हाला जेव्हा मी भाजी नेली होती दाखवली तुम्हाला मी की एवढी छोटी छोटी भाजी होती, पण 2-3 दिवस पाऊस चालू असल्यामुळे एवढी झपाट्यानं वाढली ती. आणि एकदा का भाजी वाढली की त्याला फुलं येतातच बघा. त्याच्यामुळं सगळ्याच भाजीला आज फुलं दिसत आहे. मी तुम्हाला काल दाखवलं तर खूप कमी फुलं होते, कुठं कुठं दिसत होते. पण आज पण सकाळपासून पाऊस चालू ना, आधी बघू शकता अजून पण तुम्ही किती आभाळ येतं. तर असं आभाळ असल्यामुळं संध्याकाळी पण पाऊस राहील. तर एकदा फुलं आले की घेत पण नाही बघा, कारण की म्हणता नको जरगट झालेली, पण ही जरगट नाही, लय लवकर वाढली आणि लगेच फुलं आली हिला. तर बघू आता जिथे जिथं फुलं नसले तिथली नेणार आहे आम्ही भाजी. तर झाली बघा भाजी काढून. माझी काही गरजच पडली नाही त्यांना. मी यायच्या अगोदरच त्यांनी 70 गड्डी काढून घेतलेली होती आणि पावसामुळे कमीच काढायची म्हणे, नाही तर आम्ही ठरवलं होतं आज 100, 150, 200 गड्डी काढू म्हणून. पण मग त्या म्हणताय की आबाळ खूप आहे शिवकाने, आम्ही जी 70 गड्डी काढली मी तीच विकन. म्हटलं ठीक आहे मग जाऊ द्या, उद्या जर पाऊस नसला तर उद्या सकाळी काढू लागन आणि उद्या परत त्या यायच्या अगोदर लगेच काढून ठेवू, धुवून ठेवू, म्हणजे त्या घेऊन जातील किंवा आल्यावर धुईल, तोपर्यंत काढणं होती आमची. तर असं आहे बघा, खूप पाऊस पडला आमच्याकडं. तुमच्याकडे आहे का मला कमेंट करून सांगा. आज कुणीच बाहेर नाही, सगळेजण आराम करत आहे, कारण की कामच करायला येत नाही आहे. खूप पाऊस पडलेला आहे. तर एका अर्थाने पाऊस आहे तर चांगलं आहे, कारण की बाकीचे पिकं चांगले आहे. फक्त नुकसान झालीत आमच्या मेथीच्या भाजीची, बाकीचं काही तुळतुळ वाटत नाही आम्हाला. तर असं आहे बघा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि महाराजांचा फोटो आणि महाराजांचा ड्रेस तुम्हाला आवडला का तोही सांगा, कारण की खूप धावपळीत मी तो शिवला, आणला आणि घातला, माझी इच्छा पूर्ण केली. तर नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला आवडला का ड्रेस. आणि असे शेतामध्ये चिखलामध्ये कोण कोण राहतं तेही कमेंट करा. आणि कोणाकोणाला शेत आवडतं त्यांनी पण कमेंट करा आणि छान छान कमेंट करा. आणि आपला ब्लॉग इथंच संपवते. धन्यवाद, बाय.